दुबईमध्ये घेतलेलं सोनं आणि भारतात घेतलेलं सोनं एकसारखं आहे. उलट दुबईपेक्षा स्वस्त सोनं नागपूर इंडियात आहे हे मी म्हणेल. आणि याच्यासाठी म्हणून लोक आता वाढत्या भावात जास्त घेतात, कमी झालेत तर नाही घेत. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक मुद्दा सांगितला, दुबईपेक्षा स्वस्त सोनं नागपुरात मिळतंय, कसं ते सांगाल? बिलकुल. मी नागपूर नाही, मी पूर्ण भारतात सांगेल. बघा, मागच्या वेळेस जेव्हा आपली अर्थसंकल्प टाकल्यात सांगितल्या त्यावेळेस 9% ड्युटी कपात झालेली आणि 9% ड्युटी कपात झाली. त्यावेळेस आपलं कस्टम इम्पोर्ट ड्युटी होती 15% आणि ती झाली आता फक्त 6%. आणि दुबईला मी जर कंपॅरिझन करील तिथे 5% वॅट आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेकिंग चार्जेस तिथे कमीत कमी 25%च्या वर आहे. भारतात सगळ्यात जास्त ज्वेलरी बनल्या जातं आणि भारतातली ज्वेलरी पूर्ण वर्ल्ड मध्ये जातं. 70% ज्वेलरी दुबईला सुद्धा भारतातून जातं आणि तिथल्या मेकिंग चार्जेस मध्ये आणि इंडियाच्या मेकिंग चार्जेस मध्ये दुप्पटचा फरक आहे. समजा मी 5% इम्पोर्ट ड्युटी पकडली, 3% जीएसटी पकडलं म्हणजे झाले 8% आणि 12 ते 13% मी समजा त्याला मेकिंग चार्जेस पकडलं तरी सगळं मिळून 20%च्या वर होत नाही. जेव्हा की दुबई सारख्या एक म्हणजे मानल्या गेलेली गोष्ट की बा दुबईला सगळ्यात स्वस्त सोनं आहे, तिथे 25% प्लस 5% वॅट म्हणजे कमीत कमी 28 ते 30% मेकिंग चार्जेस तिथे जातं. त्याच्यामुळे दुबईपेक्षा स्वस्त भारतात सोनं अवेलेबल आहे. पहिले हे जेव्हा 9% कपात नव्हतं झालं त्यावेळेस पर्यंत मान्यता होती की बा दुबईला स्वस्त आहे, परंतु असं काही राहिलेलं नाहीये. दुबईपेक्षा जास्त रिलायबल आणि स्वस्त भारतात सोनं आहे, मी हे सांगेल. धन्यवाद राजेशजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.